सप्रेचा फ्रोझन भात कसा गरम करायचा, तो कसा सर्व करायचा आणि तो कसा पार्सल द्यायचा ते आता आपण इथे बघणार आहोत. हा एक प्लेट भाताचा रिटेलचा पॅक आहे. असा 10 पॅकचा एक होलसेल पॅक असतो. जेव्हा ऑर्डर येते तेव्हा एक पॅक बाहेर काढायचा आहे आणि बाकीचा सगळा होलसेलचा पॅक परत डीप फ्रीझरमध्ये ठेवायचा आहे. हा भात आता आपण मायक्रोवेव्ह करणार आहोत. सर्वप्रथम मायक्रोवेव्ह बाउलमध्ये हा संपूर्ण भात आपण ट्रान्सफर करून घेऊया. त्यानंतर आता या भातावर आपण पाण्याचा स्प्रे मारणार आहोत. ही फार अत्यंत महत्त्वाची स्टेप आहे. ही नाही केली तर भात फुलणार नाही आणि कडक राहील. आता 2 मिनिटासाठी मायक्रोवेव्ह करूया. 2 मिनिटं झाल्यानंतर आपण बाउल बाहेर काढून चमच्याच्या मदतीने हा व्यवस्थित ढवळून घ्यायचा आहे. भात इथे पूर्ण डिफ्रॉस्ट झाला आहे, परंतु हा अजून सर्व्हिंगसाठी रेडी नाहीये, कारण हा छान गरम झाला नाहीये आणि फुलला देखील नाहीये. तर परत एकदा 2 मिनिटासाठी आपण मायक्रोवेव्ह करूया. 2 मिनिटं झाल्यानंतर आपण बाउल बाहेर काढून घ्यायचा आहे. चमच्याच्या मदतीने परत एकदा ढवळूया. आता हे ढवळताना बघा मधून व्यवस्थित छान वाफ येते आहे. भात छान फुलला पण आहे. आता हा पार्सल कसा करायचा ते बघूया. हा सप्रेचा फूड बॉक्स आहे. याच्यामध्ये आपण हा रेडी झालेला भात ट्रान्सफर करून घेऊया. फूड बॉक्स बंद करून त्याला समोरून सेलोटेप लावून घ्यायची आहे. स्मॉल टेक अवे बॅगमध्ये आता आपण हा बॉक्स भरणार आहोत. सोबत एक चमचा आणि टिश्यू पेपर ठेवायचा आहे. बॅग फोल्ड करून त्याला सेलोटेप लावली की भाताचं पार्सल रेडी आहे.